नमस्कार, आपण पाहत आहात येवला वृत्त न्यूज मराठी। येवले शहरातील मिल्लतनगर भागामध्ये 4 ते 5 लहान मुलांना भटके कुत्रे चावल्याने त्यापैकी काहींची तब्येत जास्त झाल्याने नाशिक येथे आणविण्यात आले असल्याने पुन्हा एकदा शहरात भटके कुत्र्यांचा हौदस पाहावयास मिळत आहे। 3 दिवस अगोदरही 2-3 मुलांना कुत्र्याचा चावा घेतलेला होता। त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेल्यानंतर तेथे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तरी नपा प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा ते कुत्रे नगरपालिकेत आणून सोडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे। धीरज परदेशी, येवला वृत्त न्यूज, येवला। हुई पागल कुत्ते ने कितने आदमियों को काटा, कितने बच्चों को काटा, अभी क्या परिस्थिति है, किनको किनको अपने नासिक में? देखिए, आज मिल्लत नगर में शाम में इस असर की मगरिब की नमाज के बाद 7 बजे मिल्लत नगर में कम से कम 5 से 6 बच्चों को कुत्ते ने पकड़े। तो हमारा ये बोलना है कि येवला नगर पालिका से कि कुत्तों का बंदोबस्त करो कुछ तो भी, नहीं तो सारा ग्रुप की तरफ से येवले में रास्ता आंदोलन करेंगे हम। और एक बच्चे को अभी यहाँ से हमने शाह हॉस्पिटल से नासिक को भेजे, एक बच्चे को मालेगांव भेजे, एक बच्चा येवला सिविल हॉस्पिटल में एडमिट है और एक बच्चा भी और आ रहा है यहाँ पे शाह हॉस्पिटल में, उसको भी नासिक भेजना है। तो इसका कुछ बंदोबस्त करते हैं नगर पालिका वाले के नहीं? हो, मराठी बोल रहे। भाई, आज नेमकी काय घटना घडली येवल्यामध्ये? 5-6 लहान मुलांना कुत्र्याने चावलंय, नेमकी काय घटना आहे? नेमका ते मुलं आहे ना, जे खेळत होता, खेळता खेळता आहे ना, कुत्रा आला डायरेक्ट ते ना तोंडवर हमला केलाय। तो गल्लीतले कमीत कमी 5-6 लोक लहान बाळांना चावलाय और माझ्या भाच्याला तर खूप जास्त चावलेले। तो नगरपालिकेने याच्या ना जे काहीतरी कारवाई करायला पाहिजे, नाही तर उद्या आम्ही या सारा ग्रुप कडून जे मदत भेटेल आम्हाला त्याच्यातून आम्ही कुत्रे धरून डायरेक्ट नगरपालिकेमध्ये सोडणार आहे।